आर्णी येथे एका पोलीस अधिकाऱ्याला डिलिव्हरी बॉयने केलेल्या फोनवर सर न म्हटल्याने शिवायची लाखोळी वाहिली। शिवाय त्याच्या प्रतिष्ठानावर जाऊन त्याला कानशिलात लगावल्याचा सीसीटीव्ही व्हिडिओ ऑडिओ क्लिप चांगलीच व्हायरल झाली। धीरज गेडाम असे मारहाण झालेल्या डिलिव्हरी बॉयचे नाव आहे। तो शहरातील सनराइज लॉजिस्टिक कंपनी नामक प्रतिष्ठानात कुरिअर आणि पार्सल पोहोचवण्याचे काम करतो। 23 फेब्रुवारीला नेहमीप्रमाणे तो त्यांच्या प्रतिष्ठानात बसून ज्यांचे कुरिअर आले आहेत त्यांना कॉल करीत होता। तसेच एका कुरिअरवर ठाकरे असे नाव आणि मोबाईल क्रमांक नमूद होता। तेव्हा त्या मोबाईलवर कॉल करीत धीरजने ठाकरे बोलता का अशी विचारणा केली। तेव्हा ठाणेदार यांचा पारा चांगलाच चढला। ठाकरे काय तुझा नोकर आहे का? कोणाशी बोलतो तू, तुला माहित आहे का? मी इथला ठाणेदार आहे असे सांगत दमदाटी करीत धीरजची या कुरिअरवर केवळ ठाकरे नाव लिहिले आहे, पद वगैरे काही लिहिले नाही। त्यामुळे व्हेरीफाय करण्यासाठी हा कॉल केल्याचे सांगण्याचा प्रयत्न त्याने केला। तेव्हा साहेब म्हणण्याची काही पद्धत नाही का? तू कुठे आहे ते सांग, तुलाच व्हेरीफाय करतो असे म्हणत सज्जड दम भरला। शिवाय संभाषणादरम्यान ठाकरे यांनी शिव्यांची लाखोळी अनेकदा वापरली। यावरच ते थांबले नाही तर 2 पोलीस कर्मचाऱ्यांसोबत येऊन थेट त्याच्या प्रतिष्ठानात पोहोचले। तिथे त्याच्या कानशिलात लगवल्याची घटना उघडकीस आली। या संदर्भात पोलीस अधिकारी केशव ठाकरे यांना दूरध्वनीद्वारे घडलेल्या प्रकरणाची विचारणा करण्यात आली। मात्र या संदर्भात बोलण्यास पोलीस अधिकारी केशव ठाकरे यांनी नकार दिला। नमस्कार, माझं नाव धीरज गेडाम आहे। मी सध्या सनराइज लॉजिस्टिकमध्ये इथे पार्ट टाइम जॉब करत आहे। तरी माझं शिक्षण कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग झालेलं आहे। तरी मी अजून प्रॉपर म्हणजे सुशिक्षित बेरोजगार असल्यामुळे पार्ट टाइम जॉब करत आहे। तर माझं काम सनराइज लॉजिस्टिकवर पार्सल कस्टमरपर्यंत डिलिव्हर करणे आहे। त्यामुळे माझं काम असं आहे की कस्टमर जे ऑर्डर करतात पार्सल त्यांचं जे नाव असतात ते त्यांच्या आम्हाला कन्फर्म करावं लागते। कधी कधी असं पण होतं की पार्सल ऑर्डर करणारा दुसरा व्यक्ती असतो आणि पार्सलचा ओनर दुसरा असतो। त्यामुळे कधी कधी आम्ही कस्टमरला जरी असं जरी विचारलं तुमचं पार्सल आहे, ते आम्हाला कधी कधी असं म्हणतात की हे आमचं पार्सल नाही आहे, कारण की ते दुसऱ्याच्या नावाने ऑर्डर करतात। त्यामुळे आम्हाला पार्सल कधी कधी नाव विचारून कन्फर्म करावं लागते की जे पार्सलवर नाव आहे। तर अशाच प्रकारे माझ्यासोबत एक इन्सिडेंट घडलेला आहे का केशव ठाकरे नावाने पार्सल आलेलं होतं। तर नेहमीप्रमाणे आम्ही बस कस्टमरला कॉल करून कन्फर्म करत असतो की हे तुमच्या नावाचं पार्सल आहे। ते आमचं कामच आहे कन्फर्मेशन करणं। तर मी असंच कस्टमरला विचारल्यावर कस्टमरने मला म्हटलं आहे म्हणजे अपशब्द बोललेले। तर मी माझं कामच कसं कन्फर्मेशन करणार आणि मी काही अपशब्द न बोलूनही तसं मला वाईट शब्द बोलण्यात आले आणि मारहाण पण करण्यात आली। आणि काही चुकी न असताना एकतर आमचं काम असं आहे की आम्हाला 10 रुपये पार्सलप्रमाणे पेमेंट, असं काही फिक्स पेमेंट नसतं। आणि आमच्यासोबत असं अन्याय झाल्यावर आम्ही तर पाऊल उचलणार, कारण की किती तारखेची घटना आहे? किती तारखेची घटना आहे? ही घटना आहे 23 तारीख रविवारी 23/2/2025। समोरचे व्यक्ती कोण होते? समोरचे व्यक्ती होते केशव भीमराव ठाकरे, आर्णी ठाणेदार। आणि पार्सलवर फक्त एवढंच नाव होतं, असं काही कंसामध्ये ब्रॅकेटमध्ये किंवा असं काही लिहून नव्हतं आर्णी ठाणेदार वगैरे वगैरे। तर आम्हाला जे नाव आहे ते नावानेच कन्फर्म करावं लागते पार्सल। तर आम्ही नाव विचारल्यामुळे आमच्यावर अपशब्द बोलण्यात आले, राग काढण्यात आला, मारहाण पण करण्यात आली। आणि तेव्हा मारहाण पण केली आणि आमच्यावर कसं ठाणेदार इथं आले होते का? हो, इथं आले होते, सिव्हिल ड्रेसवर आले होते। आणि माझ्यासोबत आमचा जेवढा स्टाफ आहे त्यांना पण धमकी दिली तर मग तुमच्या सगळ्यांना मी गायब करून टाकेन, माझ्या पावरला तुम्ही ओळखत नाही, मी काही पण करू शकतो, तुमच्या सगळ्यांना गायब करून टाकू शकतो, अशा प्रकारे आम्हाला धमकी पण दिली। किती जण आले होते? 2 जण आले होते। त्यांचा युनिफॉर्म तर सिव्हिलच होता। आणि कसं आहे माहिती आहे का सर,
कोणी पण असलं तर त्यांच्या फील्डमध्ये त्यांची लोक ओळखतात. सगळे लोक तर ओळखणार नाही ना नावाने की हे आहे म्हणून, बरोबर. आणि सिव्हिल असल्यावर तर कोणीच नाही ओळखणार. आता कोणालाही जरी म्हटलं का हे अमुक टमुक कोण आहे, ज्यांना माहीत असते ते ओळखते, ज्यांना माहीत नसते ते फक्त माहीत नाही म्हणते. तुम्ही याबाबत तक्रार करणार आहे का? हो, आम्ही याबद्दल तक्रार तर करणार आहे. आम्ही आमच्या ॲडव्होकेटला पण भेटलेलो आहोत. ॲडव्होकेटनी आम्हाला वेळ मागितलेला आहे केस स्टडी करण्यासाठी. काही दिवसांनी आमची केस फाईल होऊन जाणार. तुमची मागणी काय? आमची मागणी काहीच नाही आहे. आमची मागणी फक्त एवढं आहे की आमच्यासोबत जो अन्याय झालेला आहे त्यावर न्याय मिळाला पाहिजे. आणि आम्हाला किती जरी प्रयत्न केला की आता किंवा नाही आमच्याकडून चूक झाली किंवा काही कॉम्प्रोमाइज करतो म्हटलं तर ते आम्हाला मान्य नाही. कारण की आमची काही गलती नसताना तेव्हा पण आम्हाला म्हटलं असतं की ठीक आहे, जाऊ दे, जे झालं ते झालं. आम्ही पण मान्य केलं असतं, ठीक आहे बा आमची गलती. पण शिवीगाळ करणं, येऊन मारणं, आपल्या पोस्टचा गैरवापर करणं हे चुकीची पद्धत आहे.